नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे ट्यूसडे आणि आता दुपार झालेली आहे आणि म्हटलं की चला व्लॉगला सुरुवात करूया आणि आजचं रुटीन कसं आहे ते सर्व शेअर करूया। तर आजच्या व्लॉगमध्ये सकाळपासूनचं रुटीन तुम्हाला सांगते। हॅलो नमस्कार। हां, म्हणजे थोडक्यात रुटीन सकाळपासून तर नॉर्मली जसा दिवस सुरू होतो तसाच। सकाळी मी 6:45ला उठते, माझा टिफिन असतो, दररोज भाजी चपाती, त्याचबरोबर नाश्ता सुद्धा मी बनवत असते। कधी पोहे, कधी उपमा, त्याचबरोबर कधी कधी मिनी इडली, मसाला इडली, नॉर्मल इडली, डोसा, अप्पे असं सगळं मी नाश्त्यामध्ये बनवत असते। आणि आजच्या टिफिनसाठी मी सकाळी भेंडी चपाती आणि त्याच्यासोबत मी काही ना काही देत असते, म्हणजे सलाड देते, कधी गाजर कुकुंबर असं कट करून। तर आज मी कट दिलेला आहे मंदारला। आणि नाश्त्यामध्ये तर सध्या आता मंदार आहेत ना, घरूनच नाश्ता करून जातात, तर चहासोबतच त्यांना पोहे उपमा असं काही ना काही मी दररोज करतेच, कारण आर्विकला सुद्धा आणि मंदारला सुद्धा सकाळचा हेवी नाश्ता पाहिजे असतो। तर मग त्यामुळे ना म्हटलं की आता तेच तेच आहे ना, रोज सतत चालू असतं। तर मी सध्या काय केलंय माहितीये, तर मी मेथी आणून आहे ना, मेथीचे थेपले करून ठेवते। आणि म्हणजे आम्ही ज्यावेळी आधी पहिल्यांदा युरोपला गेलो होतो ना, त्यावेळी आम्ही 50-60 असे थेपले बनवून नेले होते, कारण ज्यावेळी आपण पहिल्यांदा बाहेरच्या देशात जातो त्यावेळी गेल्या गेल्या आपल्याला काहीच तिकडचं माहीत नसतं। त्याच्यामुळे असं इन्स्टंट, कारण अवन तर तुम्हाला सगळीकडेच मिळेल, कुठल्याही रूममध्ये तुम्ही राहा, कुठल्याही अपार्टमेंटमध्ये राहा, तर त्यामुळे ना अवन तिथे असतोच। तर मग त्यावेळी मग आम्ही भरपूर थेपले आणि अशा बऱ्याच गोष्टी बनवून नेल्या होत्या। तर त्यावेळी त्या मला खूप उपयोगी आल्या होत्या। लगेचच अवनला गरम करायचं, खायचं, कारण आपलं सामान कुठे येतं, भले आपण किती सोबत सामान नेलेलं असलं तरी लगेच गेल्या गेल्या आपण काही बनवायला लागत नाही। तर ती एक गोष्ट मला आता जस्ट आठवली, तर म्हटलं की आपण सुद्धा आता ना सध्या असंच करूया। दररोजचा नाश्ता असतो, पण असं कधीतरी फॉर अ चेंज म्हणून थेपले काय लगेच आपण इन्स्टंट बनवू नाही शकत, तर थेपले बनवून ठेवायचे। तर मी कसं करते, तर आता या डब्यामध्ये इथे ना थेपले आहेत, तर सध्या आता बऱ्यापैकी संपले। 2 रोल मी बनवून ठेवले होते, तर इथे या डब्यामध्ये ना असे थेपले सिल्वर फॉइल मध्ये वेगवेगळे 10-10चे बंच करून असे मी डब्यामध्ये ठेवते। आणि जसे ज्याला पाहिजे ना तसे अवनला गरम करून देते। तर हे असे आज सकाळी मी आता हे एवढे केले, त्यातले बरेचसे संपले। तर आणि पुन्हा सिल्वर फॉइल मध्ये असेच बंद करून आहे ना एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे। म्हणजे काय होतं माहिती आहे, आणि आर्विकला सुद्धा थेपले भरपूर आवडतात मेथीचे, तर म्हणून म्हटलं की आपण आता असंच करूया। तर दररोजचा जो नाश्ता असतो त्यामध्ये कधी कधी वेगळं काय हवं असतं, तर मग संपलं की लगेच पुन्हा पीठ म्हणून 10-15-20 असे थेपले बनवून ठेवायचे। सिल्वर फॉइल मध्ये लागतील तसे काढून लगेच 1-1, 2-2 आर्विकला गरम करून देता येतील, सकाळी ह्यांना नाश्त्यासोबत देता येतील। तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये, कधी कधी असं झालं की चला उद्याच्या नाश्त्याची मी तयारी नाही केली आज रात्री, तर इन्स्टंट हे थेपले असतातच। त्यामुळे मी आता सध्या हे असं करायला सुरू केलेलं आहे। तर सकाळी ह्यांचा नाश्ता वगैरे झाल्यावर ते ऑफिसला निघतात, त्यानंतर सुरू होतो तो माझा दिवस। मग मी सकाळी सगळं जे पण जेवण केलेलं असतं तर किचन ओटा क्लीन करते, जेवढी भांडी असेल तेवढी सगळी घासून घेते। यानंतर मग आर्विक आणि माझं सगळं आवरते आणि मग आम्ही दोघं नाश्ता करतो, देवपूजा वगैरे सगळं असं सगळं माझं रेग्युलर ठरलेलं असतं। पण आज दीदी नाही आली आहे, तर मग दीदी नसताना मी संपूर्ण घराचं क्लिनिंग कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्लॉगमध्ये। तर तुम्हाला माहीतच आहे की बाहेरच्या देशात ट्रॅव्हल करताना काही गोष्टी बॅन असतात। फॉर एक्झाम्पल खसखस, त्याच्यानंतर सुकी मच्छी आणि सुकं खोबरं, या 3 गोष्टी सध्याच्या याच्यामध्ये नाही चालत आणलेल्या। तर त्यामुळे सुकी मच्छी मी इथूनच घेते। तर मी हे असे छोटे पॅकेट्स घेते, मोठे सुद्धा मिळतात, पण आमच्याकडे मी एकटीच खाते। मंदार इतकं काही आवडीने सुकी मच्छी खात नाही, आणि सुकी मच्छीमध्ये मी फक्त सुखे बोंबील, सुकट आणि जवळा, बऱ्याच जणांना आवडत असेल, ज्यांना आवडत असेल त्यांना माहितीच असेल किती टेस्टी लागतं ते। तर मग मी एकटीच खाते ना, त्याच्यामुळे मी आता काल सुकट आणलेली आहे, कारण संपलेली आहे। काही बोंबील जवळा वगैरे आहे घरामध्ये, तर मग ही एवढी आणून आहे ना मी स्वच्छ करून ठेवणार आता तिला निवडून, जेव्हा मला बनवायची असेल तेव्हा लगेचच मग बनवता येते। तर हा एवढा पॅकेट आहे ना इथे एक साधारणतः 3.5 ते 4 दिरामला मिळतो, म्हणजेच आपले 80 रुपये। म्हणजे आपल्याकडे मला असं वाटतं 100 रुपयाला ह्याच्यापेक्षा दुप्पट वाटा मिळतो, तर एवढा फरक तर असणार। स्टोरेज आहे ना आता मला फार कमी पडतं। तर हे सर्व खारीचे कंटेनर आहेत। तर सध्या इथे खूप छान खारी मिळायला लागलेली आहे लुलू सुपर मार्केटमध्ये, इतकी छान मिळते ना, आणि आम्हा तिघांनाही खारी आवडते। आणि 3-3 दिरामला आहे,
म्हणजे दोन्ही मी दाखवते तुम्हाला, दोन्ही प्रकार दाखवते खारीचे. तर ही साधी खारी आहे आणि एवढी क्वांटिटी फक्त किती दिरामला आहे माहितीये? 3 दिरामला, 2.95. म्हणजे परवणीच आहे आपल्या भारतीयांसाठी. एकतर खारी मिळते आणि ती पण एवढी स्वस्त. आणि ही शुगरवाली जी असते ना, साखर कोटिंगची, ती खारी आहे. तिची प्राइस थोडी जास्त आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे फार जास्त काहीच नाही, 3.5 दिरामला, म्हणजे 50 फील्स जास्त. आणि आणखी एक दाखवायचं राहिलं म्हणजे इथे केक सुद्धा मिळतात लुलू सुपर मार्केटला, खूप छान असतात व्हॅनिला केक. तर हा 6 दिरामला ना असा टुटी फ्रुटीचा, आता हा आम्ही खाल्लेला आहे, असा केक मिळतो. बऱ्यापैकी मोठा असतो आणि टेस्टला सुद्धा छान असतो. तर हा केक आम्ही बऱ्यापैकी नेहमी आणतो. तर हे सगळं दाखवण्यामागचं कारण म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी की आपल्या भारतीयांना आवडणाऱ्या कोणते कोणते पदार्थ इथे साधारणतः काय किमतीला मिळतात हे जस्ट शेअर केलं. सगळ्यात पहिल्यांदा आज दीदी आली नाहीये, तर संपूर्ण घराची क्लिनिंग ही मलाच करायची आहे, डस्टिंग, मॉपिंग वगैरे. तर ते सर्व मी आता स्टार्ट करते. काय गरज नाही. इथे मी आर्विकला बसवलेलं आहे अभ्यासासाठी, पण त्याला माहितीये की आता मम्मा क्लिनिंगला सुरुवात करते आहे, तर मग त्याआधी त्याने झाडू घेऊन एवढा कचरा त्याने जमा करून ठेवलाय, कारण त्याला फार आवडतं क्लिनिंग आणि हे सर्व. सो माझ्याकडे जी क्लिनिंगसाठी दीदी येते ना, ती अगदी छान काम करते, काही वेगळं सांगत राहावं लागत नाही तिला. आणि आज काही कारणामुळे ती आली नाही आहे, पण तरीसुद्धा मी वरच्यावर का होईना पण क्लिनिंग केल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे जे क्लिनर्स असतात ना, त्यांचे चार्जेस मोस्टली आर्सवरती असतं, शिवाय तुम्ही काय काय काम सांगता त्यावरती आहे. आणि इथे क्लिनरचे चार्जेस खूप जास्त असले ना तरी लोक प्रिफर करतात ठेवणं. दुबईला असताना तर माझं स्टुडिओ अपार्टमेंटच होता, त्यामुळे तिथे किंवा इथे आल्यावर सुद्धा मी स्वतःच सर्व करत होते. पण कालांतराने ह्या घराला ना क्लिनिंगसाठी इतकं जास्त काम आहे ना, म्हणजे या ग्लास, 2 बाल्कन्या आणि शिवाय एरियासुद्धा मोठा आहे. त्यामुळे ना भारतातून आल्यानंतर ही क्लिनिंग करणं मला खूप जास्त डिफिकल्ट जायचं. आणि मध्यंतरी मग पाठदुखीचा त्राससुद्धा खूप जास्त वाढला होता. इथे क्लिनर्स ऑल्टरनेट डे किंवा अगदी दररोजसाठी सुद्धा ठेवतात, ज्यामध्ये संपूर्ण घराची डस्टिंग, मॉपिंग, शिवाय युटेन्सिल्स क्लिनिंग, वॉशरूम क्लिनिंग असं सर्व व्यवस्थित करून अगदी जातात. आपल्या भारतात कसं प्रत्येक कामाचा रेट ठरलेला आहे, जितकी कामं तसे ते पैसे. आणि इथे कसं आहे तर तुम्ही जर 1 तासामध्ये ही सगळी कामं करून घेतात घरातली, तर त्याचा रेट हा 400 दिराम, 500 दिराम असं सुरुवात होते. तर काही जणांना 3 तासासाठी तर 6 तासासाठी असं, तर मग त्याचे चार्जेस हे 1000, 2000 दिराम असे असतात. म्हणजे दररोजच्या 1 तासाच्या क्लिनिंगसाठी इथले 400 ते 500 दिराम म्हणजे 10 ते 12,000 रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. आणि इथले जे क्लीनर असतात हे मेजॉरिटी नेपाळी, आसामी, फिलिपिनो असे, त्याशिवाय इतर लोकही असतात. बऱ्याच लोकांकडे तुम्हाला कुकसुद्धा दिसेल, ज्या प्रकारचं आपल्याला जेवण लागतं त्या प्रकारचं जेवण बनवणारे. तर काही इंडियन लोक राजस्थानी कुक वगैरे असे सुद्धा प्रिफर करतात. त्याशिवाय इथल्या घरांमध्ये आपल्याला कधी मेंटेनन्स, लिकेजची इश्यू येतात का? तर हो, भरपूर येतात. भारताच्या प्रमाणामध्ये इथल्या घरांमध्ये आपल्याला मेंटेनन्सचे इश्यू जास्त येतात, कारण इथल्या घरांमध्ये तुम्हाला कंटिन्यू AC वापरला पाहिजे. जर तुम्ही AC जास्त वेळ चालू नाही ठेवलात ना, तर वरतून सिलिंगमधून लिकेजचे प्रॉब्लेम चालू होतात. आणि इथल्या वातावरणामुळे फंगस, कॉकरोच यासारखे सुद्धा प्रॉब्लेम होतात. त्यामुळे इथल्या घरांना जास्त मेंटेनन्स किंवा दररोजची क्लिनिंग किंवा मधून पेस्ट कंट्रोलची गरज असतेच. आणि अशा या मेंटेनन्ससाठी बिल्डिंगची मेंटेनन्स टीम असते. कस्टमर केअरला आपल्याला कॉल करून सांगितलं की मेंटेनन्स टीममधला जो पर्सन असतो बिल्डिंगचा, तो येऊन ते काम करून जातो. त्यासाठी आपल्याला वेगळे मेंटेनन्स चार्जेस पे करावे लागत नाहीत शक्यतो, कारण ऑलरेडी आपलं रेंट इतकं जास्त असतं आणि ज्यामध्ये ते इन्क्लुडिंग असतं. आणि इथे हे मी ना तुम्हाला सुकवलेले नारळ दाखवते. तर बेडरूमच्या या बाल्कनीमध्ये मी दररोज काही नारळ सुकवत असते. ज्यावेळी आम्ही दुबईवरून अबुधाबीला शिफ्ट होत होतो ना, त्यावेळी आम्ही खूप घरं पाहिली होती, अगदी 10 ते 15 घरं. पण त्यापैकी आम्हाला हेच घर अगदी सगळ्याच बाबतीत आवडलं होतं, कारण आमची ही बिल्डिंगसुद्धा फार जुनी आहे, पण तितकीच ती मेंटेन आहे. पण खरं सांगू, जितक्या रूम आम्ही पाहिला त्यापैकी इथे राहिल्यानंतर आता आमचा डिसिजन खरंच खूप चांगला होता हे आम्हाला समजलं आहे. कारण ज्या एरियामध्ये आम्ही राहतो त्यामध्ये एकदम सेंटरला आमची बिल्डिंग आहे आणि चारही बाजूने प्रत्येक गोष्ट आम्हाला तितकीच जवळ आहे. अबुधाबीमधलं लाईफ हे अजूनच शांत आणि सोपं आहे. थोडंसं रिस्ट्रिक्टेड सुद्धा आहे, कारण दुबईपेक्षा अबुधाबीला बरेच रूल्स आहेत.
शिवाय मेट्रो नसल्यामुळे कुठेही मेट्रोचा प्रवास करावा लागत नाही. अगदी बसच्या अंतरावर, चालत जाण्याच्या अंतरावरती प्रत्येक गोष्ट आहे. आणि ज्या एरियामध्ये आपण राहतो त्याच्या आजूबाजूच्या परिसर आणि वातावरणामुळे आणखी आपल्याला ना स्ट्रेस फ्री लाईफ होऊन जातं. संपूर्ण घराचं डस्टिंग मॉपिंग झाल्यानंतर आता मी वॉशरूम क्लीन करून घेते. इथे तुम्हाला बऱ्याच जणांच्या वॉशरूममध्ये छोटंसं प्लांट, सेंटेड कॅन्डल्स असं सुद्धा लावलेलं दिसेल. इथे या बास्केटमध्ये दररोजच्या क्लिनिंगसाठी ज्या दीदीला वस्तू लागतात ना त्या सर्व मी ठेवते. भारतात वॉशरूम म्हटलं की फ्लोरिंगला थोडं तरी पाणी असतंच, कारण आपल्या भारतीयांना त्या गोष्टीची सवय असते. परंतु इथल्या वॉशरूमचे फ्लोरिंग हे दिवसभर अगदी ड्राय असतात आणि तीच सवय आपल्याला लागून जाते. आणि त्यामुळेच आपल्याला इथे क्लिनिंगचं सामान सुद्धा तितकंच जास्त ठेवावं लागतं. किचन क्लीनर, फ्लोरिंग क्लीनर, वॉशरूम क्लीनर, टॉयलेट क्लीनर असे बरेच सगळे लिक्विड. शिवाय वेगवेगळे मॉप्स ठेवावे लागतात, वॉशरूमसाठी वेगळं, घरासाठी वेगळं. इथे आम्ही ना छोटासा एक टेबल ठेवला आर्विकसाठी. त्याला हँडवॉश करायला, ब्रश करायला सोपं जातं. आपल्याकडे जसे गिझर असतात तसे इथे हीटर असतात. इथे नाही पण दुबईला असताना त्या हीटरचे भरपूर मेंटेनन्स इश्यू सुद्धा यायचे. सांगण्याचा उद्देश आहे की कंट्रीज जरी डेव्हलप असल्या तरी आपल्याकडे जसे मेंटेनन्सचे इश्यू येतात रादर त्यापेक्षा जास्त इथल्या घरांना येतात. संपूर्ण घर, वॉशरूम क्लीन झालं की अगदी छान वाटतं. शिवाय UAE मधल्या प्रत्येक वॉशरूममध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दिसेल, जे म्हणजे हे बिटेड बाउल. इथले जे लोक असतात ते नमाज पडतात तर पाय धुण्यासाठी किंवा इतर काही क्लिनिंगसाठी सुद्धा तुम्हाला हे प्रत्येक वॉशरूममध्ये इथे दिसणारच. आणि ऑफकोर्स मिरर सुद्धा. आणि या आमच्या वॉशरूमला शॉवर रूम आहे. तर दुबईच्या घराला बाथटब होतं, तर बाथटब किंवा शॉवर रूम असे हे 2 ऑप्शन असतात. अशा प्रकारे संपूर्ण घराचं आजच्या दिवसाचं माझं क्लिनिंग झालेलं आहे. आणि जरी आर्विक छोटा असला ना तरी उद्या सकाळपर्यंत आता माझं घर ना इतकंच क्लीन आणि नीट दिसणार, कारण घरातल्या स्वच्छतेमुळेच आपल्याला सुख आणि शांती लाभते. तर दीदी जरी नाही आली तरी एक दिवस सुद्धा मला लादी पुसल्यासारखं शिवाय होत नाही, कारण क्लिनिंग मला पाहिजे असतं. त्याशिवाय माझं चित्त काही थाऱ्यावर नसतं. आणि दाखवते आता घर कसं दिसतंय ते. शिवाय बाल्कनीत आता काही अगदी सिलेक्टेड झाडं आहेत. छान अशी छोटीशी तुळस सुद्धा आलेली आहे. शिवाय कोरफड आणि कांद्याची पात सुद्धा येते. आणि क्लायमेटमुळे आधीची झाडं ना बऱ्यापैकी सुकलेली आहेत. बघू, जर वाटलं तर आता पुन्हा नवीन झाडं लावेनच. आणि संपूर्ण घर क्लीन झाल्यानंतर एक मस्त पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. या घराची स्पेशली मी होम टूर काही दिली नाही, परंतु बऱ्याच वेळा आता तुम्ही संपूर्ण घर पाहिलेलाच आहात. एक बाल्कनी तुम्ही नेहमीच पाहतात, परंतु बेडरूमला लागूनची बाल्कनी आहे ना ती मी तुम्हाला पहिल्यांदा कधी दाखवली नाहीये, तर ती सुद्धा दाखवते. आणि हा आहे इथला व्ह्यू. तर आजच्या व्लॉगमध्ये क्लिनिंग करता करता इथल्या काही बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.